40+ 32 संघांना आदरणीय नरेश ठाकूर यांच्याकडून आणखी एक मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेले दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय नरेश ठाकूर, आपलं मनापासून आभार. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मॅच आपण खोणी विरुद्ध भाल या दोन्ही संघांमध्ये पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस, मात्र या वेळेला अपेली जोरदार होती. करणला कॉन्टॅक्ट करत आला नाही बॅट आणि बॉलचा. हा डॉट बॉल. सोमनाथ म्हात्रे यांचा सत्कार होईल, त्यांना विनंती असेल या आपण. सोमनाथ म्हात्रे आता जे उपस्थित झाले त्यांचा सत्कार होईल. या सोमनाथ म्हात्रे या, आपला सत्कार होईल. आपल्याला मॅच सुद्धा सुरू करायची कारण की मॅच रफ अँड टफ आहे. सोमनाथ म्हात्रे यांचा सत्कार झाल्यानंतर लगेच आपण वळणार आहोत कमेंट्री बॉक्समध्ये करणजी काळे यांच्याकडे. धन्यवाद. करण ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे आघाडीची जोडी आपण पाहतोय. इशितल्लबन डॅनी दादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला खोणी संघ पायावरती. खराब शॉट सिलेक्शन, समोर बॉल अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. करणची विकेट शून्यावरती. कॅप्टन डिपार्ट्स. आणि त्याचबरोबर हा जो बॉल आपण बघितला गोलंदाज देवेश ज्या वेगाने बॉल आलाय, आत येत होता बॉल, अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाफ व्हॉली होता. समोर जर खेळला असतं तर करंटच्या चेंडूने बॅटचा कदाचित संपर्क झाला असता, मात्र 2 वेळेला चुकलं. फुल टॉसला कनेक्ट करता आलं नाही, हाफ व्हॉलीला कनेक्ट करता आलं नाही आणि दुसऱ्याच बॉलवरती पायचीत करण ठोंबरे जो कर्णधार आहे इशितल्लबन श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचा बाद होतोय. धावसंख्येचं खातं उघडलं नाही. करणच्या विकेट नंतर किरण मात्रे मैदानाचा आत आलेला आहे. पॉपअप मध्ये देवेश सोरखादेला आपण पाहतोय. अपकमिंग यंग टॅलेंट आहे बालगावाचं, जे पहिल्याच ओव्हरमध्ये ऑन साइडला टर्न करायचं होतं बॉलला. डाऊन दी लेग वाईडने खातं उघडते. दाबा फलकाचं खोणी टीमचा. ऑनसाइडला मिड विकेट मध्ये फिल्डर आहे आणि ऑनसाइड फार स्ट्रॉंग आहे किरण मात्रेची. पहिला फटका त्याचा जर आपण बघितला ऑनसाइडला टर्न करायचं होतं त्याला, पण जास्त बाहेर होता बॉल. दॅट्स वाय चेंडू आणि बॅटचा संपर्कही झाला नव्हता. लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये दोन्ही ऑनसाइडला फिल्डर आहेत. मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, त्यानंतर गली, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आता शॉर्ट ऑफ लेन, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरकडे चांगली फिल्डिंग. प्रमोद सोरकादे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. किरण नाराज आहे स्वतःवरती, स्वतःशी बोलतोय काय घडलं, काय चुकलं आणि ते कसं चुकलं. बिकॉज डोळ्यांसमोर दिसणारा बॉल कमी गतीने येत होता, पुल करायचं होतं, व्यवस्थित कनेक्शन झालं नाही आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. मजा आल्या मॅच मध्ये. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत. इशितल्लबन श्री गणेश क्रिकेट संघ खोणी विरुद्ध गावदेवी भाल. टॉस जिंकून भाल संघ करतोय फिल्डिंग. आकर्षक ट्रॉफीज ज्या आपण आजच्या रजनीमध्ये देणार आहोत. 32 आपण रेग्युलर संघांना बघितलं, 16 आपण 40+ संघांना बघितलं. 2 सेमीफायनल आपण बघितलं नुकत्याच 40+. एक क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळते. आकर्षक ट्रॉफीज आहेत ज्या आजच्या रजनीमध्ये हे सर्व संघ. ओहो, हिट विकेट. पायावरती बॉल आदळला. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, पण बॅट आणि स्टंपचा संपर्क झालाय. हिट विकेट. 1 हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली. स्वीप करायचं होतं, फुल लाईन बॉल. पुन्हा आपण हे सन्मान चिन्ह पाहतोय ज्यावरती आपल्या राजाची प्रतिमा आहे. या स्पर्धेचे आकर्षक सन्मान चिन्ह जे प्रत्येक पाहुण्यांच्या स्मरणात राहतील असा हा या स्पर्धेचा मोमेंटो सध्या स्क्रीनवरती आम्हाला तुम्हाला सध्या नुकताच पाहायला मिळतो. आमचे कॅमेरामॅन सूरजद्वारे. शिर्डूनचे चॉकलेट मामा जेव्हा जेव्हा मंचावरती येतात प्रत्येकाच्या मुखामध्ये गोडवा येतो, कारण नेहमीच ते खिसा भरून चॉकलेट्स घेऊन येतात. सो अलिबागच्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांना मालिकावीरची बाईक मिळालेली आहे. असे शिर्डूनचे शाहू मामा पाटील सुस्वागत. 1 for 2.
फुल टॉस सरफराज खराब बॉलला चांगलं उत्तर दिलंय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर या येत आहेत इशिता 11 श्री गणेश खुणी टीम साठी पहिल्या 4 धावा. आतापर्यंत आपण या ओव्हरमध्ये बघितलेले आहेत. पहिलाही फुल टॉस होता, तो करणला कनेक्ट करता आला नव्हता, पण सरफराज आलेला आहे आणि त्याने अपील देखील अंपायरकडे केली होती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची मूर्ती. वन्स अगेन फुल टॉस लॉंग ऑनला गॅप मध्ये बॉल मिड ऑन आत होता, त्याचा फायदा पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सरफराजच्या बॅटमधून खोणीसाठी आणखी एक चौकार. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचे आमचे फाउंडर आणि नामवंत खेळाडू, ज्यांनाही नुकतीच त्यांच्या कारकिर्दीमधली दुसरी बाईक मिळाली, ते पाकड्याचे पाड्याचे आपले सागरजी फराड यांच्याकडून पारितोषिक आलेले. लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. स्वर्गीय गौतमजी श्रीपद पाटील आणि त्याचबरोबर वैकुंठवासी हरिभक्तपरायण गोपाळ बुधाजी पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन आपण करूयात. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आपण आयोजन केलंय. आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब खंबीर साथ आहे. गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन रेग्युलर, गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर आणि त्याचबरोबर 40+ची रोहित भोईर यांच्याकडून हर्षदला पारितोषिक आलंय 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं. सेकंड ओव्हरला सुरुवात. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉलला दिशा दिली, वेगाचा वापर फलंदाजाने केलाय. लॉंग लेगला बॉल चाललाय आणि तो अखेर सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब भालवर इथे उपस्थित झाले. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादांना आम्ही विनंती होतो की व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचे. धन्यवाद. ओव्हर टू करण खान. सावंत भोईर यांच्याकडून 3 चौकारांसाठी, सावंत मात्रे यांच्याकडून 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. मालिकावीरची तुम्ही ही बाईक पाहता. ध्रुव एंटरप्राइजेस बालाजी इस्टेटचे उद्योगपती आदरणीय नरेश ठाकूर सोनारपाडा यांच्याकडून जी आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला या 3 सायकल देखील पाहायला मिळतात. विनोद फुल लेंथ होता, बॉलर्स बॅक मिड ऑफला चेस केला बॉलने, डबलचा कॉल आहे पण थांबावं लागेल. चांगले फिल्डिंग झाले लॉंग ऑफच्या फिल्डर कडून, ज्या वेगाने फिल्डर आला होता सुमित अगोदरच मारले. का कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत. 2 विकेट जरी पडलेले आहेत, मात्र त्यानंतर सरफराजचे 2 चौकार. आता जर तिसरा आला तर सागर फराड यांच्याकडून त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं जाईल. बिकॉज लास्ट ओव्हरचे दोन्ही बॉल त्याने फेस केले होते, शेवटचे तिथे दोन्ही चौकार होते. लॉफ केलाय, लॉंग ऑफ फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचा वाक्या बाहेर. एलिव्हेशन या फटक्यामध्ये बॅट्स घेतले त्याने चुंबन, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हाफ वॉली जसा मिळाला, मी अगोदरच म्हणालो, सरफराज सिच्युएशन कशी असू द्या, जर मात्र त्याच्या पल्ल्यात बॉल येतोय तर मात्र तो सीमारेषेच्या बाहेरच मारणार. बॅटला केलेली केस, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. अगोदर असंच वाटलं की बॉल जाणार नाही, मात्र तो गेला, तो देखील बघत राहिला होता. षटकाराने धावसंख्या पोहोचली 14 वरती. 20 धावा. यस, अपडेट झालं नव्हतं स्क्रीनवरती. वन्स अगेन आहा, सरफराज शेख आणखी एक धमाकेदार षटकार.
सरफराज राज, 2 लागोपाठ चौकार, 2 लागोपाठ षटकार आणि त्याबरोबर गोलंदाजाकडे जवळपास आता 4 फिल्डर गेलेले आहेत. शॉर्ट मीटिंग त्या ठिकाणी सुरू आहे, पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका, बिकॉज 3 ओव्हरसाठी पहिल्या तुमच्याकडे 15 मिनिट आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर तुम्हाला सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये टाकाव्या लागतील. बॅट स्विंग, कॉन्फिडन्स त्याचा पहा, हा त्याचा सेल्फ फॉलो थ्रू तुम्ही पहा आणि बॉल मिड विकेटच्या बाहेर गेलेला तोही आपण बघितलाय. 32 वरती धावफलक. पहिल्या 5 बॉलमध्ये मडवीवरती आक्रमण झालंय आणि ज्यामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. हे स्पोर्ट शूज जे देखील आपण देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना, ते सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जातात. जी काही इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहेत, ज्यामध्ये मालिकावीरची आपण बाईक पाहतोय, सायकल तुम्हाला पाहायला मिळाल्या. मडवी यावेळेला स्विच केलं होतं स्वतःला सरफराजने. शेवटचा बॉल, 1 बॉल आणि बाकी आहे. येस, टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा फलकावरती 26 धावा पाहायला मिळतात. पायावरती आत आला. इट्स अ क्लीन प्लम. पायचीत गवसलाय. 26 ला 3. इशिता 11. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. दिवसांची पडवी यांचे आगमन झालेले. सापाडी सलग 2 सामने जिंकत असताना आपण बघितलंय. जबरदस्त खेळ सापाड संघाने केला, नारायणने केलाय, जे आपल्याला रेग्युलर फॉर्मॅट मधून पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. सो रुनव 11 नारायण आणि कुशल शीशा स्पोर्ट्स सापाडचे कॅप्टन तुम्हाला तयार राहायचंय. यानंतर करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. डॅनी शेट मात्रे जे खोडीचे पुरस्कार आहेत त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 6 साठी 2000 आणि बॅक टू बॅक 3 4 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. असंख्य पारितोषिक दोन्ही संघांवरती लागले, दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नव्हत्या भावेश, पण सेकंड ओव्हरमध्ये तो रिव्हेंज कोणीच्या फलंदाजांकडून. ठोंबरे लॉफ्ट केला, मिस टायमिंग, लॉंग ऑफ आणि फलंदाज बाद. सोरखातेने विकेट मिळवले. 26 ला 4. इशित 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. तुम्ही पाहताय उमरली संघाचा लसित मलिंगा गेले कित्येक वर्ष बॉलिंग युनिट मध्ये फ्रंट लाईन बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाने बऱ्याच फलंदाजांना चारी मुंड्यात चीत केलं. आपल्या गावासाठी खेळत असताना ते सोमनाथजी भोईर यांना स्क्रीनवरती पाहता. कैलासदादा पाटील यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहता. त्याचबरोबर सुभाषदादा पाटील यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला स्वीकारून प्रत्येकाने मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याकडे वाटचाल केलेली. अंतिम रजनीमध्ये आपण सर्वजण मित्रांनो या स्पर्धेचा आनंद घेतोय. खोणी विरुद्ध बालगाव. राकेश माई आलाय. बॉलर्स बॅक. लॉंगॉनचा फिल्डर बॉलवरती. आकाशचा कॉल, सेकंडचा थ्रो स्ट्रायकिंग एंडला आलेला, पण 2 धावा. सहजरित्या 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने पॅव्हलियन मधून आलेला टाळ्यांचा आवाज थोडा कमीना कॉन्फिडन्स देऊन जाईल. राकेश माई, आकाश ठोंबरे 2 नौखे बॅटर मैदानाचा हात आहेत. रोहितजी भोईर यांच्याकडून जे पारितोषिक आम्ही अगोदर अनाऊन्स केलं होतं ते आकाशसाठी देखील कंटिन्यू असेल. षटक प्रगती पथावर 3रं. करंट 112 आहे. विकेट जरी पडलं असलं तरी प्रत्येक फलंदाजाने
आक्रमण केलेलं आहे. बॅकफुटला कट केलं बॉलला, एक धाव सहजरित्या मिळेल. सिलिम मिड ऑफ कडे बॉल आला होता आणि जा वेगाने प्रमोद सोरका ते बॉलवरती येत असताना आपण बघितलंय. बऱ्याच वेळेला आपण या दोन्ही संघांना एकाच स्पर्धेमध्ये एकाच मॅचमध्ये खेळत असताना बघितलंय आणि हीच ती मॅच आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. यंगस्टर आहेत. आता पाहून घ्या पुढच्या काही वर्षांमध्ये दोन्ही संघांमध्ये जे इनॅक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोघांचा तो कॉन्फिडन्स आहे आणि आता मात्र हे दोघंही सध्या तरी त्यांच्या संघाच्या 12वे खेळाडूचं काम पूर्ण करत आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोद. शफल क्रॉस पूल केलाय, डीप स्क्वेअर लेग, वेगाने बॉलवरती चांगलं जजमेंट, कॅच ड्रॉप. आकाश ओमरेला जीवनदान, थ्रो खराब होता, डबल झाली असती पण शेवटला नकार दोघांचाही. मी ते एकच धाव. नाराज आकाश पाहायला मिळाला, नाराज यष्टीरक्षक निखिल देखील आहे कारण थ्रो चांगला नव्हता. मी ते एकच धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 30 या आकड्यावरती. करणची विकेट पडली त्यानंतर आपण बघितली ती किरणची. दोघेही स्वस्त मध्ये आउट झाले. हर्षद आणि सरफराजने थोडा वेळ असं वाटलं की हा डाव सावरला, मात्र सरफराजची विकेट त्यानंतर पडली आणि त्याचबरोबर हर्षदची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. आमचं कॉमेंट्री बॉक्स. बॅकफुटला थांबला, थोडासा अगोदर खेळला त्यामुळे बॅट आणि बॉलचा अगोदर कॉन्टॅक्ट झाला. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर, थ्रो आलाय, कव्हर करता आला नाही तिथून. 2 धावा, ट्रिपलचा कॉल आणि पाहता 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतात. 3च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉज ऑन 33. भावेशजी पाटील जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, याच गावचे आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ऑफिशियल स्कोरर मधून ज्यांना तुम्ही बघितलेलं आहे. विराजला तुम्ही पाहताय जे आमच्या डाव्या बाजूला आहेत आणि रोशन फराट जे आमचे टेक्निकल एक्सपर्ट ड्रोन पायलट आहेत. अँडी दादा, अरविंदजी मात्रे ज्यांना आपण काल बघितलं मोठा गाव संघाकडून ते खेळत होते. आय थिंक एक डाव देखील मारलेली आहे देवी सपाडा संघाकडून एक डाव मारली आणि आमचा कॅमेरामॅन देखील तुम्हाला सध्या ते पाहायला मिळणार नाही. सूरज 33 सूरजद्वारे आम्हा सगळ्यांना तुम्ही बघितलं. थँक्यू सूरज. 33 धावा, 4 विकेट. शेवटचा बॉल या षटकातील. थांबलाय, बॅकफुटला बॉल वेगाने निघून गेला, डॉट आलाय. शेवटचा षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय 3 धावफलकावरती 33, विकेट पडले 4. नकोय, भाल संघ फिल्डिंग लगेच लावायची. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. कुशल शिक्षा स्पोर्ट सापाड आणि एका बाजूला रुनव 11 नारन, दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. O2 करण. व्हीआयपी डायस वरती सध्या हे सर्व मान्यवर तिथे बसून या मॅचचा आनंद घेतात. सर्वांना तुम्ही पाहताय हे 2 जे तरुण आहेत, उर्वरित सर्व मान्यवर मॅचचा आनंद घेतात आणि दोघेही मोबाईलमध्ये आहेत. ही आताची पिढी आहे, कारण आमचं जनरेशन थोडंसं बदललेलं आहे. ते देखील तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. आम्ही प्रत्येक जण, मी देखील आलो ज्यामध्ये. आता ते दोघे तुम्हाला पाहायला मिळाले. आता जर तुमच्या घरात छोटा मुलगा असेल 1.5 वर्षाचा, तो देखील मोबाईल ऑपरेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोच. 33 धावा धावफलकावरती 4 विकेट पडले. 3 षटकांचा खेळ संपलाय. तीन ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती. चला बाल टीम जास्त वेळ घेताय तुम्ही प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आलेली, अंपायर तुम्हाला सिग्नल करतात वेळे संदर्भात. आजही 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. महाराष्ट्र पोलीस बांधवांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. उंबारली चषकामध्ये आपलंही लालचंद्र पाटील साहेब, सुखदेव पाटील साहेब यांच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम. लास्ट ओव्हर परेश.
वेगाने बॉल आलाय, सरळ रेषेमध्ये मारायचा होता पण तो गेलाय निघून विकेट किपरकडे. डॉट बॉल. फर्स्ट ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या, थर्ड ओव्हरमध्ये तितक्याशा ॲव्हरेज आपण बघितला. खाली राहिला बॉल, आत आलेला आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी या डावामधला. विथ विकेट. बॅकफुटला कट केलाय, पॉइंट वरून फिल्डर धावतायत जरूर. बॉल बॅकफुट पॉइंटला निघालाय. डबलचा कॉल, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ट्रिपलचा कॉल, आकाश धावतोय स्ट्रायकिंग एंडला आणि मिळतील 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राकेश आणि आकाश फार चपळ आहेत. डबलला ट्रिपलमध्ये आय थिंक दुसऱ्यांदा त्यांनी कंप्लीट केलेलं आहे आणि या 3च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमोझॉन 36. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 विकेट, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 45चा आकडा सध्या तरी मनामध्ये असेल कोणी संघाच्या, बिकॉज सुरुवातीला जर धावा झाला नाही त्यामुळे आता इथे 36 पाहता 4 बॉलमध्ये 45 जरी बनल्या तरी तो फायटिंग स्कोर असेल. खेचून मारला मिड विकेटकडे बॉल चाललेला. फिल्डर येत्या डीप मधून बॉल उसळलाय, चाललाय तो मागे. आता चान्स नाही, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारा सोबत धावफलकावरती आपण पाहतोय 40 धावा. अचानक बॉल उसळलेला आहे. स्क्रीनवरती तुम्ही बालाजी इस्टेटच्या आदरणीय भावेश सिंगाने यांना पाहताय. त्याचबरोबर डोंबिवलीचे उद्योगपती रमेशभाई लखमानी आणि त्याचबरोबर उद्योगपती विनोदभाई पटेल यांचे आगमन झालेलं आहे. सोबत नरेशजी ठाकूर साहेब यांनाही तुम्ही पाहताय, ज्यांच्याद्वारे मालिकावीरची बाईक आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे. सिंगलला डबल कन्वर्ट करतायत आकाश, राकेश. 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचले पुढे. 42 बॉल बाकी आहेत अजूनही 2. इंटरेस्टिंग मॅच असेल. मी अगोदरच मिळालो, दोघं थोडं थकलेले आहेत पण मात्र दम खाऊन दम दाखवतायत, धावतायत, आपल्या संघासाठी धावा जमवतायत. लॉंग ऑनला सध्या डीप मध्ये फिल्डर, काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर, डीप स्क्वेअर लेगला आपण फिल्डर पाहतोय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, थोडंसं वाईड ऑफ आहे. बॉलर्स बॅक, लॉंग ऑफ कडे बॉल. फिल्डर ऍक्शन मध्ये पहिली धाव पूर्ण झाली आहे. मिसफील्ड, डबल इथे मिळेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सचिव भीमचंद्र काळन हेदुटणे यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. 44 for 4. 47ला 4. शेवटचा 1 बॉल. कोणीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, भालगावचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, कारण या क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूचीच गाव आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने दोन्ही संघांचा चाहता वर्ग इथे उपस्थित आहे. दोघांनी 2-2 सामने जिंकलेत. ही बक्षीस पात्र फेरी आहे. इथून जिंकले तर किमान 1 ट्रॉफी. व्ही शेप मध्ये पुन्हा स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहतोय. लॉंगचा फिल्डर वेगाने डबल, यावेळेला थोडीशी माग असेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, यावेळेला विकेट जाईल. 45ला 5. डाव संपला पहिला. इशिता 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचा आणि 46 धावा बनवायचा आहेत. त्या बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये गावदेवी क्रिकेट संघ बालगावला. दोघंही थकलेत कारण ही जी पार्टनरशिप होती ही 45 पर्यंत नेणारी होती. मी अगोदरच म्हणालो 45 हा आकडा चॅलेंजिंग असणार आहे आणि तिथपर्यंत राकेश, आकाश दोघांनी पोहोचवलं आणि त्यानंतर आता थोडेसे थकलेत, ते रेस्ट करतील. काही क्षणातच सेकंड इनिंगला आपण सुरुवात करू. हा बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे. सरफराजच्या बॅटमधून सर्वोत्तम 20 धावा, हर्षदच्या 5, राकेशच्या 9, आकाशच्या 10. डाव अशा पद्धतीने आपण बघितला खोणीचा संपला, जिथे 45 बनवल्यात त्यांनी आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज देवेश कडून बघितली, जिथे त्याने 2 विकेट काढून दिल्या होत्या. 9 धावा गेल्या होत्या. विनोद मडवीचं थोडंसं मागडं षटक 17, प्रमोद 7, परेश आल्या षटकामध्ये 12. 45 झाल्या, 46 बनवायच्यात. जाऊयात आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. तर नक्कीच चला, दोन्ही कॅप्टन या कृषल शिशा स्पोर्ट्स सापाड आणि रोनबी 11 नारन दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती असेल आपण लगेचच या टॉससाठी. सुपर 8ची अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनलमध्ये दिवा विरुद्ध वसार अशी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बघा सेकंड सेमीफायनलमध्ये कोण अजूनही पोहोचलं नाही आहे, त्यासाठी 2 मॅच आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि मी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच 4 ओव्हरची असेल.
चला हेड असा कॉल केलाय आणि हेडच चाललेला आहे. प्रदीप वडवी साहेबांना विनंती असेल विराज बनवायचे. टॉस जिंकलाय, महत्वाची मॅच आहे, सुपर 8ची मॅच आहे. कारण की खरं तर कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड संघ ट्रॉफीच्या शोधात आहे आणि इथून एक मॅच जिंकली तर ट्रॉफी मिळेल. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर आपण पाहिलं तर नारायण संघ, याही संघाने खूप चांगला खेळ केला. त्यांनी 2 सामने जिंकले. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही सातत्याने खेळत असता, मात्र एकंदरीत जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळतो प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या एंट्रीज तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र खऱ्या अर्थाने तुमचे जे पुरस्कार आहेत पिंटू शेठ पाटील सापाड यांच्याबद्दल काय सांगितलं? नेहमीच तुमच्या संघावरती ते विश्वास दाखवतात. जरी संघ हरत असेल तरी ते विश्वास तुमच्या टीमवरती दाखवत आलेले आहेत आणि आता शेवटपर्यंत दाखवलंय आणि या स्पर्धेत तुम्ही चांगले खेळले आहेत आतापर्यंत. त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांच्याबद्दल सांगू तेवढे कमीच आहे. विश्वास खूप दाखवतात आमच्यावर ते. शुभेच्छा असतील. कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड टीमने टॉस जिंकलेला आहे, गोलंदाजी करायचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅचमध्ये. ऋणव 11 नारायण संघाला मात्र काही सत्कार आहेत ते आम्ही लगेचच करणार आहोत. समालोचक विशाल पाटील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर जाधव साहेब इथे उपस्थित आहेत, आमचे पोलीस निरीक्षक, त्यांचा इथे सत्कार होईल. तर या सुखदेव पाटील यांना विनंती होतो की पोलीस निरीक्षक जाधव साहेब इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करूया. जाधव साहेबांना विनंती असेल आपण या. नरेश ठाकूर साहेबांना तुम्ही बघू शकाल. बालाजी इस्टेटचे आमचे सर्व भोसले साहेब आणि जाधव साहेब आपण पाहतायत. आणि नेहमीच आमचे पोलीस बंधू नेहमीच एकत्रित असतात सातत्याने, हाही मी उल्लेख करेल. जुनी जोडी आहे कारण दोन्ही आपले जाधव साहेब आणि भोसले साहेब एवन जोडी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. तरी आमच्या आजगाव सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही त्यांना पाहत असतो. भरपूर नागरिकांना सहकार्य असतं खास करून, आणि त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना माणिक ठोंबरे खोनीगाव यांच्याकडनं खोनी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. तर माणिक ठोंबरे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. डॅनी म्हात्रे आपण आला असाल तर आपण या. ज्यांनी संघ पुरस्कृत केले इशिता 11 खोनी ए हा संघ. खोनी सी संघ तुम्ही पाहिला. खोनी सी संघाच्या माध्यमातून कुंदनचा मी उल्लेख करेल, ज्याने या स्पर्धेत पहिलं मेडन षटक सुद्धा फेकलेले, त्याचाही मी उल्लेख करेन. हे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार मी लगेचच करणार आहोत. प्रदीप मडवी साहेब आपण पाहतोय, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण पाहतोय. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलोय. साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करू. सुखदेव पाटील यांचा सन्मान आपण सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रदीपजी मडवी मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने बाल संघाचे मी पुरस्कर्ते म्हणून सुद्धा उल्लेख करेल. युवराज पॅकर्स या नावाने सुद्धा सातत्याने त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर निशान मात्रे इथे उपस्थित आहेत, भालगाववरून उपस्थित राहिले, त्यांचे सत्कार होईल. शाखा प्रमुख निशान मात्रे इथे उपस्थित आहेत. साहेबांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला उपस्थित झाले, त्यांचे सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं भालगावचे सुपुत्र भागेश मात्रे यांचाही आवाज तुम्ही ऐकला. एक अप्रतिम समालोचक पहिल्या दिवसामध्ये, आणि त्यांचे कौतुक केलं आमचे आयोजन समितीच्या वतीने. सुखदेवदादा पाटील असतील, कैलास पाटील यांनी सुद्धा शाबासकीची थाप दिली भागेश मात्रे यांना. तर भागेश मात्रे आपण आला असाल तर या, आपले हार्दिक स्वागत. शाखा प्रमुख निशान मात्रे यांचा सत्कार आपण करूया आणि लगेच वळूया विशाल पाटील यांच्याकडे खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. मॅचला सुरुवात झालेली आहे, पण खरं तर कुणाल पाटील जे खोणीच आहेत, बिंदास पाटील आणि त्याचबरोबर अलंकार पाटील सिंगापूरला फिरायला गेलेत, पण तिथूनही आपल्या गावच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी विसरले नाही. ऑनलाईन तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत आणि कोणी संघाला जरूर त्यांच्याकडून शुभेच्छा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. या विकेट विशालजी पाटील यांचा आवाज. एक पारितोषिक आलंय जयवंत मात्रे यांच्याकडनं खोणी संघाला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. ऐकूया आवाज भिवंडी सरवलीचा विशाल पाटील. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच नितीनजी काळन सर, थँक्यू सो मच करणजी काळन सर. 4 धाव्यांनी दरम्यान या सत्राला इथे सुरुवात झाली. जर लक्ष आपण पाहिलं तर 46चा टार्गेट इथे सेट करण्यात आलं आणि अपेक्षा आहे की आणखीन एक रफ अँड टफ मॅच या सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर इनर एज लागली होती असं वाटलं, कारण बॉल एका टप्प्याने विकेट किपरपर्यंत गेला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक अप्रतिम क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहत आहेत. अशी ही महाअंतिम रात्र स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व तसेच स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव
इनफिल्डला क्लिअर केलाय, बॉल दरम्यान गेलाय डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरेज पलीकडे चौकार. चांगलं संगीत ऐकायला मिळालं नुकताच. छावा चित्रपट सर्वांनी पाकलाच असेल आणि या चित्रपटामधलं गाणं ऐकलं त्यानंतर एक कवितेची ओळ आठवली. या चेंडूनंतर सांगेन. आणखी एक लॉफ्टेड फटका मिड ऑफ, जबरदस्त कॅच. पकली सफलता इथे मिळेल, पकला धक्का इथे लागला, निहालला जावं लागेल वापस. लाजवाब कॅच. जे फिल्डर त्या रिजम मध्ये होते, फिल्डर हर्षद ठोंबरे नाही कॅच पकडली. हे प्रेक्षक आमचे पाहायला मिळत आहेत आजची महाअंतिम रात्र आणि सध्या सगळ्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रचंड गर्दीने प्रेक्षकही जोडले गेलेत आमच्या समोर. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पगला धक्का लागलाय, महत्वपूर्ण लढत या रात्रीमध्ये आपण पाहत आहात. टीम खोणी आणि त्यांचा अगेन्स्ट भाल ही बॅटल. आणि या लढतीमध्ये घडलं का आतापर्यंत पहिलं सत्र आपण पाहिलं 45 बनवण्यात आलं आणि 46 चा टार्गेट इथे सेट केला या मॅच मध्ये. आणि या चेज मध्ये आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झाला. धावफळका खेळ, धक्का लागला एक आणि इनाट नंबर 3 न्यूमॅन बॅटर तेजस मात्र क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतो. कार्य अजून देखील भरपूर बाकी आहे कारण जर आपण पाहिलं आणखीन 38 धावांची आणखीन आवश्यकता आहे. 38 आणखीन करायचं. अपेक्षा तर याच आहे की दोन चांगल्या टीम्स खेळतात. एक क्लोज एन्काउंटर या सेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतोय. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका मिड ऑफला हर्षद, चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला, येतोय डॉट. एक डॉट बॉल ही इथे प्रेशर बनवू शकतो आणि डॉट बॉल आला आणि एक चेंडू शिल्लक. हे खेळाडू कक्ष दाखवलं जात आहे भाल टीमचं. सध्याच्या घडीला चेहऱ्यावरती चिंता आहे कारण अजूनही प्रवास लांबचा करायचा. शेवटचा बॉल वाईड ऑफ ऑप्शन, फुल लेंथ, परफेक्ट एक्झिक्युशन, येतोय डॉट. खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 8 धक्का लागला, एक टीम भाल आणि रिमेनिंग येतात 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये रन्स करायचा 38. जे मी म्हटलं की जर अशा प्रकारे खेळ सरला तर नो डाऊट एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी आवर्जून नेहमी सांगतही असतो आणि सांगावंसंही वाटतं की ॲज अ क्रिकेटिंग फॅन, ॲज अ कॉमेंटेटर मी हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या पण मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचं संघर्ष झालं पाहिजे आणि प्रेक्षकांनाही आनंद मिळाला पाहिजे कारण जर आपण पाहतो की आपण एक फार मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये खेळतोय, एक फार मोठ्या स्टँडर्ड लेवलच्या स्पर्धेमध्ये खेळतोय तर त्याचप्रमाणे आपल्याकडून अपेक्षाही असतात आणि त्याच खेळाची अपेक्षा आपण या दोन्ही टीम्सकडनं ठेवत आहोत. येत्या 18 मध्ये करायचं. 38 सेकंड ओव्हर. आता दुसऱ्या एंडकडनं बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय हर्षद ठोंबरे आणि या चेहऱ्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता इथे नाही आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट सातत्याने गाजवणारा हा खेळाडू आणि आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये या आधीपर्यंत आपण चांगला खेळ हर्षदचाही पाहिला, त्यांचा संपूर्ण टीमचाही पाहिला. पण या मॅचमध्ये एक्झॅक्टली काय घडेल. 18-38 हर्षद ठोंबरे राईट हॅम ओव्हर द विकेट. हर्षदच्या अगेन्स्ट लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल हवे मध्ये फक्त उंच गेलाय, लॉंग ऑन डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळेल. हर्षदला धक्का लागलाय दुसरा, सुमितला जावं लागेल वापस. चौदा 44वा फलंदाज जो गोल्डन डक चा शिकार इथे झाला. 0 वरती बाद झाला बॅटर सुमित. अतिशय चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. उमरलीच गावचे आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर भावेश पाटील. भरपूर चांगलं गुणलेखन त्यांचंही आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्यांचा आवाज आतापर्यंत ऐकला, करणजी काळन सर, त्याचप्रमाणे नितीनजी काळन सर, या आवाजांनी गेले कित्येक वर्ष कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट गाजवलं आणि याही स्पर्धेमध्ये एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळालाय. आणि आजच्या या महाअंतिम रात्रीमध्ये आता या आधी आपण 2 40+ सेमीफायनल पाहिलेत
आणि तिथे आपण टीम चिकनगर आणि टीम संदपला क्वालिफाय होताना पाकलं. बघा हे प्रेक्षक सध्या सगळीला खुश आहेत असं वाटतंय की कोणी टीमचं प्रेक्षक होतंय. धक्के 2 लागलेत. क्रमांक 4 समीर. पहिलाच बॉल पॅन वरती समीर साठी फ्लिकचा फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर बॉल फील्ड करतात मिळेल सिंगल. आता इथे मी म्हणेन की जो की बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल ना त्याला इथे रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल कारण नॉकआउट टुर्नामेंट आहे. जिंकाल तर पुढे जाल हरलात तर घरचं तिकीट मिळेल आणि घरचं तिकीट इथे कोणाला हवं नाहीये. पुढे जायचं तिकीट प्रत्येकाला हवं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा बेस्ट मैदानाच्या आतमध्ये देणं पूर्ण समर्थन देणं 101% कमिटमेंटने खेळ करणं हे महत्त्वाचं राहिलं. नेक्स्ट बॉल लुबा फुल टॉस वाईड ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचा होता. बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. हर्षद ठोंबरे त्याच्या नावाला साजण्यासारखी बॉलिंग तो या ओव्हरमध्ये करतोय कारण आतापर्यंत हर्षदने 3 चेंडू टाकलेत फक्त 1च धाव दिली आणि इम्पॉर्टंट विकेटही मिळाली. तेजस मात्र अजूनही स्ट्रगल करतो. अजूनही ऑफ द मार्क इथे झालेला नाहीये. सुरुवात कमकुवत आहे बट एक चांगलं फिनिश इथे भाल टीमसाठी असेल का हा देखील प्रश्न. फुल टॉस लॉफ्टेड ड्राईव्ह लाजवाब फटका गॅप मध्ये स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर दोघे फिल्डर धावले आणि अखेरेस बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केला जातील. 2 धावांचा मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. 11 ऑन द बोर्ड. धक्के आतापर्यंत 2 लागलेत. खेळ बाकी येत्या 14 चेंडूंचा 14 मध्ये करायचा 35. प्रेशर वाढतोय. बाउंड्री हवी आहे. मोठे फटके इथे हवे आहे टीम भालला कारण सिंगल डबलने आत्ता कार्य साध्य होणार नाहीये. तुम्हाला 14 मध्ये 35 करायचं. नेक्स्ट बॉल आता देखील फुल लेंथ होता बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. लॉंग ऑला फिल्डर आहे. हलकीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्यासाठी परतलेत आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. 2 मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 13 वरती जाऊन पोहोचला आणि येत्या 13 चेंडू मध्येच आता करायचं 33. जे मी सांगितलं की एक क्लोज एन्काउंटर पाहायला मिळू शकतोय आणि जर आज तेजसची बॅट चालली ना तर या मॅच मध्ये भरपूर मजा येईल. हर्षदचा शेवटचा बॉल फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही आहे. फुल टॉस बॉल वरती फुल ठोल षटकार. एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती हाय फुल टॉस होता का ते पाहायचं आहे. चेक केलं जाईल बट एक गोष्ट तर आहे की हा नो बॉल असला किंवा नसला बट षटकार तर आहे. बघा जर नो बॉल असला तर स्कोर कार्ड 20 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. जर नो बॉल नसला तर स्कोर कार्ड 19 आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. हा देखील एक क्रुशियल मोमेंट आहे कारण जर हा नो बॉल असला तर ती टोचणारी गोष्ट असेल हर्षदसाठी आणि त्यांच्या टीमसाठी कारण एकंदरीत या मॅचमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती ते होते बट आता अडथळा स्वतःच निर्माण केला हा फुल टॉस टाकून असे मी म्हणेन कारण दबाव होता. निर्णय इट्स फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर धावफलक 19 आणि खेळ बाकी आहे येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं आहे 27 धावांची आवश्यकता. बघा डीपिंग फुल टॉस होता. एकंदरीत फर्स्ट लुक मध्ये असं वाटतही होतं की भीमर नो बॉल आहे बट रिप्ले मध्ये पाकल्यानंतर क्लिअरली समजलं की बॉल डीप होत होता. दॅट्स वाय इट्स फेअर डिलिव्हरी. 12 मध्ये करायचा 27 धावा. आस्किंग रन रेट जर आपण पाकला 13.50 ची सरासरी इथे राखायची आहे या चेस मध्ये कारण हा जर चेस कंप्लीट झाला तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व बाकी राहील आणि जर नाही झाला तर भाल टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त होईल. आणि ही गोष्ट नेहमीच राहिली की ॲज अ प्लेयर ॲज अ टीम जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये हरणं हा शब्द कधीच नसतो. एकच शब्द असतो तो म्हणजे जिंकणं आणि त्यासाठीच तर आपण मेहनत करत असतो. सेकंड लास्ट ओव्हर फार महत्त्वाचं. या 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर अजय उत्तेकर तयार होतोय. 12-27. मी म्हणेन की या ओव्हरमध्ये टीम भालला मिनिमम 15 किंवा त्यापेक्षा जास्त हव्या आहेत पण दुसऱ्या बाजूने अजय उत्तेकरचा प्रयत्न असेल की बाउंड्री जायचा नाहीयेत. अजयचा पहिलाच बॉल मिस टायमिंग कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल सफलता मिळेल. धक्का लागला बॅटर समीरला जावं लागेल वापस. धक्का लागला 3रा टीम भालला. भाल संघ खेळतोय तर याच गावाने गोड आवाजही टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला आहे.
भाग्यजी म्हात्रे सरांचा मी आवर्जून उल्लेख करेन. कदाचित हा सामना ते पाहतेही असतील आणि त्यांचाही हृदयाचे ठोके आता वाढले असतील, कारण आता 11 चेंडू शिल्लक आणि 11मध्ये करायचा 27 धावा. पण कोणतंही कार्य कधीही अशक्य नसतं. तुमची विचारशक्ती ठरवते की तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता की नाही. कारण परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही खराब असली, बट जर तुमची विचारशक्ती सकारात्मक असेल ना, तर त्या खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग तुम्ही शोधू शकता. पण तो विचार आणि त्या इंटेंटने खेळावं लागेल. चेंडू शिल्लक येते 11. निल्सन मडवी देखील आता चर्चा करतायत टीम सोबत. नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये आहेत, पाहायला विसरू नका. नेक्स्ट बॅटल पाहायला मिळेल टीम सापाड आणि त्यांचा विपक्षामध्ये नारेन. ही बॅटल यात नंतर पाहायला मिळेल, आणखीन एक मोठी बॅटल यात नंतर. पण सध्या साईडला या लढतीमध्ये कोण बाजी मारेल. 11-27 फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, उडवलाय लॉंग ऑन आणि त्या रिझम मध्ये बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. क्लिअर केलं, माफी सुद्धा, कारण समालोचन कक्ष साईड अँगलला आहे आणि इथनं लॉंग ऑन तो लॉंग ऑफ एक्झॅक्ट जज करणं थोडं आम्हालाही अवघड होतं. षटकार येतोय. लाजवाब फटका, मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा फटका. स्विच हिट खेळायचं होतं आणि इथे शॉर्ट थर्डचा फिल्डरला बीट केलं. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. दोन चांगल्या फटक्यांनी इथे सांगून दिले भालवाल्यांनी देखील की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू. चौकार. नगरसेवक जालिंदर पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. बघा, हृदयाच्या ठोक्यांचा मी उल्लेख केला होता भागेश म्हात्रे यांचा, आणि तेही या सामन्याचा आनंद घेतात आणि आता ते खुश असतील. आता त्यांची हार्टबीट थोडी कंट्रोल झाली असेल, कारण दोन चांगले फटके आलेत आणि आता इक्वेशन चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचे आहेत रन 17. 9-17चं समीकरण. आता प्रेशर बॉलर वरती देखील आहे. अडकीने लॉफ्टेड फटका, लॉंग ऑनला फिल्डर धावताय. चांगली फिल्डिंग, बॉल फील्ड केलाय, थ्रो येतोय. रनआउटची शक्यता होईल का. सेफली पोहोचलेत बॅटर, 2 मिळतील म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये आता करायच्यात 15 धावा. अप्रतिम सामना दोन्ही बाजूंनी. इथे आपल्याला शर्तीचे प्रयत्न इथे पाहायला मिळतात का. याआधी मी सांगितलं की जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल तो या स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. सो दॅट्स वाय जिंकणं ही गोष्ट आता दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे आणि खऱ्या अर्थाने आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, कारण या स्पर्धेमागे ज्यांचं आपण नेतृत्व पाकलं, सन्माननीय लालचंद श्रीपत पाटील साहेब, तसेच सन्माननीय सुखदेव गोपाळ पाटील साहेब मुख्य आयोजक. अपार मेहनत, चांगलं नियोजन आयोजन आणि हा लॉफ्टेड फटका स्लॉट मध्ये होता, थेट पाठवला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. आणि असं वाटतंय की या मॅचला चेंज करणारे हे फटके येत आहेत, कारण चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायच्यात 9 धावा. से फर्स्ट तक आने में देर नहीं लगती आणि तेच घडलं. विकेटने सुरुवात झाली आणि त्यानंतर बॅटर प्रमोद सोरखादेने आडव्या हाताने घेतलंय उतेकरला, कारण 3 चांगले फटके आतापर्यंत आले. नेक्स्ट बॉल 7 मध्ये 9. आणखीन एक हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. वॉट शॉट. हा बॉल देखील जाईल ठीक डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार.
नाही विशाल, काल तुझ्या माहितीसाठी याच प्रमोदने मॅच टर्न केली होती निजेच्या विरुद्ध. संघ अडचणीत होता आणि तीही मॅच प्रमोदने जिंकून दिली होती. विशाल, मी सांगितलंच होतं की तुमची विचारशक्ती आणि सध्या सगळीला पॉझिटिव्ह वेने आपल्या टीमला आता यशाच्या मार्गावरती घेऊन चाललेत प्रमोद. कारण एकंदरीत जो सामना झुकला होता, कोणी टीमच्या खिशामध्ये होता, त्या मॅचला बाहेरही काढलं आणि आपल्या बाजूलाही आणलं असं मी म्हणेन. आता या चेहऱ्यांवरती स्माईल आहे. कारण याआधी 12 वाजले होते, कारण जेव्हा 12 चेंडू बाकी होते, पण आता थोडी स्माईल आहे. कारण आता 6 मध्ये 3 करायचं, 6-3चं समीकरण या मॅचमध्ये उरलं आहे. बट कोणी संघ विचार करत असेल की आपण कुठे होतो आणि कुठे आलो. कारण एका क्षणाला या मॅचमध्ये हॉट फेवरेट टीम कोणी होती, कारण 11 मध्ये 27 होता. बट काळही बदलला, वेळही बदलली आणि वेळ आता भाल टीमचा बाजून आहे. कारण 6 मध्ये करायचं 3 धावा, समीकरण फार सोपं आहे. बघा, पाहायला गेलं तर सोपं आहे, बट कोणी टीमने जर विचार केला तर हे समीकरणही कठीण बनवलं जाऊ शकतं. बट त्यासाठी चांगली बॉलिंग करावी लागेल. बट मी कौतुक करेन भाल टीमचं, कारण एकंदरीत पहिल्या षटकापासून दबावमध्ये होते, प्रेशरमध्ये होते, विकेट चालले होते, रन्स येत नव्हता. बट मैदानाचा आतमध्ये जसा प्रमोद आला पूर्णपणे गेम चेंज. 6 मध्ये 3, पहिलाच बॉल फ्लॅट गेला, गॅपमध्ये निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त, बाजी इथे मारली टीम भालने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम खोणी. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया नो डाऊट. परिस्थिती जिथे होती बिकट आणि या मॅच मध्ये ज्याने खेळ केला तिखट आणि इंडिव्हिज्युअली रन्स ज्याने बनवला 24 अवघ्या 5 चेंडूमध्ये, तोच प्रमोद ठरला या सामन्याचा सामनावीर. तर माजी नगरसेवक जालिंदर पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि त्यांच्याच शुभ असते त्यानंतर मी मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार होतो. या जालिंदर पाटील साहेब, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख निशांत म्हात्रे भालगाव यांच्याकडनं फलंदाजासाठी 1000 रुपये आलेत. आणि खऱ्या अर्थाने विशाल, एक गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केले, जशी भागेश म्हात्रेची एंट्री झाली तसे षटकार यायला सुरुवात झाली. नाही, संघ अडचणीत होता. विशाल, काय सांगशील? अगदी मनाप्रमाणे बोलले, जसा त्यांचा चेहरा पागला तसे मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके आले. लकी आहेत ते. आणि या स्पर्धेत त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकलाय. पहिल्या दिवसामध्ये आमच्यासोबत खूप चांगलं समालोचन भागेशने या स्पर्धेत केलेलं आहे. जालिंदर पाटील साहेबांच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. प्रमोद, आपण लगेच या. प्रमोदला विनंती असेल, आपण लगेचच या.